होळकर ब्रिजच्या जस्ट अलीकडं एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली एक छोटं मंदिर आहे. बाई दिसली आणि तिच्यासोबत एक लहान बाळ होतं, अराऊंड एक 2-3 वर्षाचं असेल. रात्री 1:45-2 वाजता बसून काहीतरी पूजा अर्चना करतं. देवाची तर आरती नसेल. देवाची आरती तर करत नसणार आहे. जर म्हणलं तू जर त्याच्या जागेवरती जर जाऊन उभा राहशील तर म्हणलं ऑब्व्हियस आहे की तो तुला डिवचणारच, सांगलीलाच. रात्री उठल्यानंतर वॉशरूमला वगैरे त्यांनी बाहेर पडला तर एक लहान बाळ पळत पळत चाललं आहे रडत, आणि एक बाई त्या बाळाच्या पुढे पुढे एकदम तावत चालली आहे. एक काळजीपोटी त्या बाईला आवाज दिला की अगं तुझ्या बाळाला उचलून घे, रडतं येते. ती बाई मिली सेकंड्समध्ये काकूंच्या चेहऱ्याच्या इथं होती, तिचा फेस, आणि तिच्या तोंडातनं एकच वाक्य निघालं की बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंगाच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपला शुभम आलाय. भाई कसा आहेस? मस्त. मी पर्सनली खूप जास्त एक्सायटेड आहे आजच्या गोष्टींसाठी. पण सर्वात आधी भाई, तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? नमस्कार, मी शुभम सावंत. मी तसा आहे ॲक्च्युली सांगलीचा, पण आत्ता सध्या पुण्यामध्ये राहतो आणि पुण्यामध्ये गेले ऑलमोस्ट 6-1 वर्ष झाले असतील मला. पुण्यामध्ये राहून तिथल्या गोष्टी एक्सप्लोअर करायचं आता थोडं कमी केलं आहे ड्यू टू थोडं कामाचं प्रेशर असल्यामुळे. पण आधी भरपूर फिरलो आहे, भरपूर अशा प्लेसेस आहेत जिथं गेलो आहे, जिथं काही फील झालं आहे. आणि जसं मला तू बोललास की तुझं एक ड्रीम पण होतं की तुला इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी जॉईन करायचं आहे लहानपणे, तर ते खूप विचित्र आहे. म्हणजे लोकांना जनरली ऐकायला आवडतं, पण त्यांच्यासोबत जेव्हा होतं तेव्हा ते घाबरतात. पण तुला स्पेशली ते एक्सपिरियन्सच करायचं आहे. तर बघूया बाई, तुझ्या स्टोरीज इंटरेस्टिंग आहे. तू पहिली गोष्ट कोणती, म्हणजे जी घटना तुझ्यासोबत झाली, तर तू पहिली कोणती तुला सांगायला आवडेल लोकांना? पहिली तर एक माझा वन ऑफ द वर्स्ट एक्सपिरियन्स आहे तो. लाईक मी एक PGमध्ये राहत होतो ओल्ड पुण्यामध्ये. तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी सगळ्यात आज पण मला त्याचे नाईटमेअर्स येतात. तर किस्सा असा आहे की अराऊंड 2022मध्ये मी ओल्ड पुण्यामध्ये एक बेसिक PG होतं. कोणतं ठिकाण पुण्यातलं? पेठला एक PG आहे आमची, तर तिकडं मी होतो आणि बंक बेड्स होते आणि एकावरती एक बेड असल्यामुळं ते एकदम असं क्लस्टर्ड असायचं कायम. मग पहिले 1-2 महिने मला काही नाही, कारण माझं असं आहे की दिवसभर माझं काम असायचं, रात्री लेट जायचो, लेट झालं एकदम थकलेलो असायचं. आणि त्यावेळेस मी होतो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, आणि हॉटेल इंडस्ट्री इतकी टायरिंग आहे की टायमिंगच माहिती नाही आपल्याला. बरोबर. मग जायचं, झोपायचं, एवढंच, बाकी काहीच नाही. मग असं 1-2 महिने काही नाही, रिलॅक्स एकदम चिल वातावरण. आणि वीक ऑफ होता माझा, आय गेस ट्यूजडे असेल, वीक ऑफ. मस्त मी पार्टी केली, एन्जॉय केलं, बाहेर नॉनव्हेज खाल्लं. आणि मी करतो मारुती रायाचं मी करतो, आणि त्या दिवशी थोडं मंगळवार होता आणि मी नॉनव्हेज खाल्लं होतं. नॉनव्हेज वगैरे खाल्लं, रात्री लेट घरी गेलो, PGला पोचलो आणि जस्ट असं पडलो होतो मी, जास्ती काहीच नाही. पडलो आणि म्हटलं थोडा आराम करूयात, आणि 5-1 मिनटात मला झोप लागते, मॅक्सिमम 5 मिनटात. पडलो तर माझ्या वरचा बंक बेड जो आहे तो खाली असायचा कायम, आणि एक हलकीशी झोप लागली मला. झोप लागल्यानंतर अचानक मला काहीतरी जाणवलं किंवा मला असं आपल्याला होतं ना झोपेत एकदम असं दचकतो आपण, तसं दचकून उठलो मी. आणि उठलो ते माझी अशी नजर वरती गेली तर वरतून असं मला दिसतं की कोणतरी त्या बंक बेडला असं त्याच्या रेलिंगला असं पकडलं आहे कोणतरी, आणि वरतून फक्त अशा माझ्याकडे बघतंय. बापरे. असं बघतंय आणि मी असं स्टिफ होतो टोटली. मला काही समजत नव्हतं की फक्त मला डोळे दिसतात आणि मला ते हात दिसतात, बस, बाकी काहीच नाही. आणि त्यानंतर हा अख्खा सिलसिला असा चालू झाला की डेली माझं असं की प्रॉपर मला रोजच्या रोज मला हायजीन लागतं.
रोजच्या रोज आंघोळ करणं देवाचं वगैरे मी करतो बऱ्यापैकी. पण त्यानंतर माझं असं झालं की देवाच्या गोष्टी मी कमी करायला लागलो. माझा टेम्पर वाढायला लागला आणि त्या गोष्टी इफेक्ट व्हायला लागल्या. मग ऑलमोस्ट मी 6 महिने काढले त्या PGमध्ये. पण 6 महिने मला रोज त्रास झाला त्या गोष्टीचा. आणि मी विचार करायचो की मला नेमकं काय दिसतंय ते काय आहे. आणि PGच्या ओनरलाही विचारायचा प्रयत्न केला मी. पण PGच्या ओनरलाही माहीत नाही. म्हणलं मग थोडं आपल्याला पण आपले चेंजेस जाणवतात. चेंजेस जाणवायला लागल्यानंतर मी म्हटलं की नको. म्हणजे बदल काय आला तुझ्यात, की बदल असा होता की शॉर्ट टेम्पर्ड झालो होतो मी. रागीट स्वभाव? भयंकर. आणि आमची हॉटेल इंडस्ट्री अशी आहे की तुम्हाला डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर लागते. त्याशिवाय तुमचं काम नाही चालत. आणि माझं असं झालं होतं की एखादा जरी कस्टमर कोण मला काय बोललं की मी फटकन बोलायचो. आणि मला माहिती मी तसा नाही आहे. तर मग ते शॉर्ट टेम्पर्ड होणं किंवा एखादं कुठलं तरी काम करायला चाललं तर ऑटोमॅटिकली निगेटिव्ह थॉट्स यायला चालू व्हायचे. ऑटोमॅटिकली. आता मी जॉबवरती चाललो आहे तर असं वाटतं की का करतो आहे मी हे? कशासाठी करतो आहे? काय पैसे येत आहेत? रोज सकाळचं उठायचं, तेच काम करायचं, परत यायचं. हे कायम नेगेटिव्हिटी डोक्यावरती असायची. मग त्यानंतर मी असं विचार केला की थोडा ब्रेक घेऊयात आपण. तिकडनं मी PG सोडली. पहिलं जॉबच रिझाईन केलं मी. कुठल्या धुंदीमध्ये रिझाईन केलं आय डोंट नो. पण मी जॉबच रिझाईन केला. डायरेक्ट ब्रेक घेतला. PG चेंज केली. घरी गेलो. घरी ऑलमोस्ट एक महिनाभर मी घरी होतो. महिनाभर घरी होतो. चेंज केलं. बस म्हटलं. आज पण मला असं होतं की कधी कधी आता मी इकडं हिंजेवाडीमध्ये नवीन PGमध्ये राहतो. एकदम खुलं आहे. पण कधी कधी असं होतं ना की एकदम ते क्लिक होतं मला. आणि रात्री कधीही उठतो मी. आणि उठून असं वाटते कोणतरी कुठून तरी बघतंय. काहीतरी क्रॉस झालं. असं काहीतरी चालू असतं माझ्यासोबत. हा एक मला वाटतं की थोडे दिवस राहील आणखीन. आणि हे कधी झालं होतं तुझ्याबरोबर? हे 2022च्या मिड नंतरची गोष्ट आहे. तेव्हापासून कंटिन्युअस तुला असं वाटतं की कोणतं कंटिन्युअस. आणि आत्ताही मला असं होतं ना की मी एखाद्या ठिकाणी गेलो तर मला असं वाटतं की जर समजा काही असेल नेगेटिव्हिटी असेल किंवा काय असेल तर मला ते असं माझी एनर्जी ड्रेन होते. लिटरली एनर्जी ड्रेन होते माझी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवतं की तू होळकर ब्रिजचंही काहीतरी बोलवतास. आणि मला माहिती नाही, पण होळकर ब्रिजचा पण खूप वेळा म्हणजे बोललोय, ऐकलंय आपण. आणि त्याच्या अराउंड खूप आहेत. कसे पुण्याच्या अजून बऱ्याच हॉन्टेड प्लेसेस आहेत. कुठनं तरी क्लब पण आहे, राईट? क्लबच्या बाबतीत मी नाही अवेअर. पण थिएटर तर मला माहिती आहे. थिएटरचा तो जो ॲक्सिडेंट होता त्या ॲक्सिडेंटमुळंच त्या स्टोरीज पुढं कॅरी फॉरवर्ड झाला. पण तू त्या ब्रिजची कोणती गोष्ट सांगणार आहे? ब्रिजची गोष्ट ॲक्च्युली तो आमची मस्ती होती ती. म्हणजे असं काही आम्हाला नव्हतं की आम्ही एक्सपिरियन्स करायला चाललो आहे किंवा काही. तर ती स्टोरी अराऊंड आहे 22च्या आसपासची असेल, 23च्या आसपासची असेल ती. तर आम्ही 4 जण, आमच्या 4घांचा ग्रुप. आणि 4घंही आम्ही हॉटेलला येऊन आलो. रात्री ड्युटी वगैरे संपली आणि आमच्यामध्ये एक माझी मांडलेली बहीण पण होती. तर आम्ही 4 जण 4 व्हीलर काढली. रात्री 1:30च्या आसपास आम्ही बाहेर पडलो. काय करायचं? चला फिरत म्हणलं एकाने काढलं नाव होळकर ब्रिजला जाऊ. चला म्हणलं. गेलो आणि होळकर ब्रिज असं आहे ना की कन्फ्यूज होता माणूस ॲक्च्युली. ब्रिज नेमका तो हॉन्टेडवाला कोणता आहे? कारण 2 लागून ब्रिज आहेत ॲक्च्युली. एक जो मेन आहे तो मोस्टली ट्रान्झिटसाठी यूज करतात लोक. आणि जो हॉन्टेड आहे तो छोटासा ब्रिज आहे. तो जुना ब्रिज आहे तो. मग कसं आहे, जो मेन ट्रान्झिटवाला ब्रिज आहे तिकडून फिरून येऊन मग तुम्हाला इकडे यावं लागतं त्या हॉन्टेड ब्रिजवरती. मग आम्ही आलो आणि कसं आहे, होळकर ब्रिजचं जस्ट अलीकडं एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली एक छोटं मंदिर आहे. आणि एक अशी वॉल आहे आणि वॉलला लागून एक छोटंसं मंदिर आहे. लाईक एवढंसंच असेल ते मंदिर, त्याच्यावरती नाही. आम्ही आलो आणि आल्या आम्हाला असं दिसतंय की एक माणूस, एक व्यक्ती त्या छोट्या मंदिराच्या समोर रात्री 1:45-2 वाजता बसून काहीतरी पूजा अर्चना करतोय.
आणि 2 वाजता अशी पूजा अर्चना करणं हे इट्स अननॅचरल. तर मग तिथंच आमचं थोडं झालं होतं की भाई काहीतरी आहे. आरती करतोय म्हणल्यानंतर आपल्याला क्लिक होणारच आहे ते. देवाची तर आरती नसेल. देवाची आरती तर करत नसणार आहे, बेसिक कॉमन आहे ते. तिथनं आम्ही निघालो, ब्रिजला गाडी लावली, आम्ही उतरलो आणि बाकीचे दोघं आहेत ते असेच आहेत की आम्ही नाही मानत, आम्हाला काय. मग बहिणीच्या फेसकडे बघून असं मला झालं होतं की काहीतरी बिनसलंय. तिला सांगितलं की तू गाडीमध्ये जा, गाडीमध्ये जाऊन बस म्हटलं. म्हटलं यांचं बघतो म्हटलं मी काय करायचं ते. तर त्या दोघांना मी 2 जागा दिल्या की तू इथे उभा राहा, तू इथे उभा राहा. आणि कसं आहे, त्यांच्या जागेवरती तुम्ही जर तुमचा प्रेझेन्स जर दाखवला आणि जर ते त्यांना जर मान्य नसेल तर ते तुम्हाला 110% तुम्हाला ते त्याची जाणीव करून देतात की बाबा निघा इथून. असं नसतं की आम्ही आहे. त्या एनर्जीज किंवा त्या शक्ती कधीच स्वतःहून हार्म करायला येत नाही, कधीच येत नाही. अनटिल अनलेस जोपर्यंत तुम्ही जाऊन त्यांना काही देऊचत नाही, चिडत नाही. हां, मग त्यांचं उभारणं झालं आणि असं होतं की आपल्याला टेम्परेचरमध्ये थोडासा फरक जाणवतो किंवा अंगावरती काटे येणं म्हणा किंवा इथं पाठीवरती एक सेन्स, मानेवरती आपल्याला एक सेन्स होतो, तसं होतं. ते दोघं आले वापस, गाडीमध्ये बसलो, सगळं नॉर्मल. तर मग त्यांचं असं होतं की सुधा अरे थोडं टेम्परेचरमध्ये थोडंसं फरक जाणवला. मी म्हटलं हो, म्हटलं ऑब्वियस आहे. म्हटलं जर म्हटलं तू जर त्याच्या जागेवरती जर जाऊन उभा राहशील तर म्हटलं ऑब्वियस आहे की तो तुला डिवचणारच. तू त्याला डिवचतोय म्हटल्यानंतर तो शांत नाही बसणार. मग माझ्या बहिणीने सांगितलं की तिला जो राईटला उभा होता त्याच्या जागी एक बाई दिसली. बाईचा एक अर्धा फेस एकदम गेला होता. पेटलेला. नाही, पेटला नाही, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये कसा होतो फुल डॅमेज तसा होता. आणि तिच्यासोबत एक लहान बाळ होतं, अराऊंड एक 2-3 वर्षाचा असेल. तर त्या लहान बाळाचा एक हात कट झाला होता आणि तो हात ते बाळच त्याचा हातामध्ये पकडून असं उभारला. सोनू कधींचा तर ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला असेल. आणि होळकर ब्रिज तो ओळखलाच याच्यासाठी जातो की तिथं लोक एकतर सुसाईड करायसाठी जातात किंवा तिथं ॲक्सिडेंट होतो. ह्याच 2 गोष्टींसाठी. आता काही लोकांसाठी होळकर ब्रिज नॉर्मल आहे, जे मानत नाहीत त्यांच्यासाठी. पण ज्यांना खरंच चूल असते की काय बघायचं आहे आणि तिथं जाऊन जर मस्ती केली तर मग ते बाधतं, ते 100% बाधतं. बापरे. हां, तुम्हाला ही जी थिएटरची स्टोरी सांगणार होतास तर ती काय? थिएटरला आग लागली होती आय गेस, आणि त्या आगीमध्ये काहीतरी लोक जळून मेले होते. तर असं म्हणतात की थिएटरला एक स्पेसिफिक टाईम आहे, त्या टाईममध्ये आवाज येतात. बापरे. लोकांचे ओरडण्यास वगैरे आवाज येतो. तू एक तुझ्या काकीचा एक्सपिरियन्सही सांगणार होतास की आत्याचा? तोही सांगू. तर मला इयर नाही आठवत मला एक्झॅक्टली, पण मी ती गोष्ट आपण जेव्हा आपले मोठे जेव्हा ती गोष्ट सांगतात, एखादी गोष्ट असेल हॉरर, तर आपण ती गोष्ट इमॅजिन करायला लागतो. आणि ती इमॅजिन केल्यानंतर मी ऑलमोस्ट 2 दिवस मी शांत होतो की कसं हे शक्य आहे. आणि तेव्हा आमचं आय गेस काकूंचं नवीन लग्न झालं होतं. म्हणजे खूप वर्ष आधीची गोष्ट आहे. खूप वर्ष झाले असतील आता त्याला, ऑलमोस्ट लाईक आय विल से 90sच्या आसपासची गोष्ट असेल ही. लग्न नवीन झालं होतं आणि तेव्हा कसं वॉशरूम वगैरे काही सोय नव्हती.
बाहेरच काय असेल ते. मग रात्री अराऊंड 2-2:30 वाजले असतील. टायमिंग पण स्पेसिफिकली नाही सांगता येत, कारण त्याला तर मी ही गोष्ट ऐकली असेल जेव्हा मी 8वी-9वीत असेल तेव्हा ऐकली होती मी गोष्ट. तेव्हापासून ती अजून डोक्यात तशीच कॅप्चर्ड आहे माझ्या. मग रात्री उठल्या, नवीन नवीन लग्न, रात्री उठल्यानंतर वॉशरूमला वगैरे त्यांनी बाहेर पडल्यानंतर त्यांचं वॉशरूम वगैरे त्यांनी केल्यानंतर आपलं जे गावचं घर आहे, गावच्या घराचं कसं आहे की हा जो आपला सोफा आहे, ह्या सोफ्याचा हाईटचा एक कट्टा आहे आणि असं मानतात आपल्या घरातले की आपलं जे कुलदैवत आहे ते वन ऑफ द मोस्ट पॉवरफुलमध्ये येतं. सिद्धनाथ आणि विटलाई देवी म्हणतो आम्ही त्यांना. तर ते वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट कुलदैवतांमधले एक आहे. इवन तो असं म्हणतात की आपल्या घरी चोरीही होऊ शकत नाही त्यांच्या आशीर्वाद ते असतात तिथे प्रेझेंट असतात. तर एक अख्खी खोली त्यांच्यासाठी, त्यांचं अख्खं मंदिर आहे, ते पूजा वगैरे सगळं ते. मग त्या कट्ट्यावरती येऊन असं उभा राहिला आणि पाठीमागून त्यांना एक लहान बाळ असं रडत पळताना असं त्याला आवाज आला. रात्री 2-2:30 कोणाला? काकींना. आवाज आला आणि काकूंनी असं वळून पाहिलं तर एक लहान बाळ पळत पळत चाललंय रडत, आणि एक बाई त्या बाळाच्या पुढे पुढे एकदम तावत चालली आहे आणि ते बाळ तिच्या मागं पळत आहे. तर काकूंनी आउट ऑफ एक काळजीपोटी त्या बाईला आवाज दिला की अगं तुझ्या बाळाला उचलून घे, रडतंय ते. तर आपल्याला पापणी बंद आणि उघडायला किती वेळ लागतो? मिली सेकंड्स. ती बाई मिली सेकंड्समध्ये काकूंच्या चेहऱ्याच्या इथं होती, तिचा फेस, आणि तिच्या तोंडातनं एकच वाक्य निघालं की आज त्या कट्ट्यावर उभी आहेस म्हणून वाचलीस. जर कट्ट्याच्या खाली असतीस बाळासोबत तुलाही घेऊन गेलो असतो. बापरे. कोण होती ती बाई? काहीच नाही, ठाव ठिकाणं कोणालाच नाही त्या गोष्टीचं. आता कसं आहे, गावचं घर आपलं असं आहे की गावच्या घराच्या बरोबर समोरचे 2 घर आहेत, दोन्ही घरं पडलेली आहेत. असं म्हणतात की एक घर आहे, त्या घरातनं लहान बाळाचा रडलेला आवाज येतो रात्री. आणि आम्ही असं आहोत की मी झाला, काकांचा मुलगा झाला, माझे 2 भाचे आहेत. त्या टाईमला आमचं असं होतं की आम्हाला बघायचं आहे ती स्टोरी खरी आहे का. आणि आम्ही अशी रात्रभर आम्ही जागून होतो. दरवाजाला एक छोटंसं होल आहे, त्या होलमधून बाहेरचं सगळं दिसतं. तर आमचं असं होतं की बघूया दिसतंय का काही. रात्रभर आम्ही होतो पण असं काहीच दिसलं नाही आम्हाला, जसं आम्ही ती स्टोरी ऐकली होती तशी. काय माहित, ते म्हणजे काकीलाच ते जाणवलं असेल, कारण काकी नवीन होती तुमच्या घरी, कदाचित घरी नवीन होती किंवा ती वेळ तशी असेल. बापरे. आणि तुझं गोव्यातलाही एक्सपिरियन्स सांगणार होतं, तर ते अनुभव तुला काय आला होता? गोवा माझ्यासाठी बेस्ट होता माहिती आहे. 1-1.5 वर्ष मी होतो गोव्यामध्ये, पण गोवा माझ्यासाठी बेस्ट आहे. कारण तिकडचं ॲटमॉस्फिअर असं आहे की एकदम चिल ॲटमॉस्फिअर आहे. कशाचं टेन्शन नाही, काही नाही. काम करणे, ठरलेला टाईम आहे, तेवढ्याच टाईमसाठी काम करायचं, दॅट्स इट. आणि एक्सपिरियन्स असा होता की मला माहिती नाही ते आता किती तो माझा भ्रम होता का ते खरं होता. आय गेस मी तरी असं म्हणतो की तो माझा भ्रमच आहे. कारण जर मी ती गोष्ट खरी मानून बसलो तर मग ते माझ्या डोक्यात चालू राहतं मध्ये काय. ड्युटी संपवली माझी, तेव्हा पण मी हॉटेल इंडस्ट्रीमध्येच होतो. ड्युटी संपवली आणि ही स्टोरी, गोव्याची स्टोरी मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेली नाही, कोणालाही फर्स्ट टाईम सांगते. तर ड्युटी संपवली, रात्री माझी ड्युटी संपली असेल 11:30-11:15 आसपास. खाल्लं, जेवलो वगैरे. आणि गोव्यात असं आहे की
डेली न चुकता मासे असतातच. डेली. जेवलो वगैरे आम्ही निघालो आणि त्या दिवशी माझ्या टीममधला मी एकटाच लवकर निघालो असेल. एकटाच. आणि आमची रूम ते आमची प्रॉपर्टी अराऊंड 2-1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 2 किलोमीटर चालत जायचं, 2 किलोमीटर चालत यायचं. वीक ऑफ असेल तर जेवायचं जरी असेल तर 2 किलोमीटर चालत जायचं, 2 किलोमीटर चालत यायचं परत, असं होता. मग जेवलो वगैरे रात्री 11:30 पावणे 12 वाजले. 12च्या आसपास मी निघालो आणि मी जो आमचा रूट होता ना त्या रूटवरती असं आहे की आजूबाजूला फुल झाडी आहेत, घरं पण आहेत, पण सगळे बंगलोज आहेत त्यांचे. बंगलोज असल्यामुळं एक डिस्टन्स राहतो रात्रीचा. मग निघालो आम्ही. मी एकटाच होतो त्यावेळेस आणि मला असं वाटतं की मी चालतोय तर कोणतरी माझा पाय पकडतंय चालता चालता. चालताना पाय पकडतंय माझा तोल जातोय आणि असं फील होतंय मला की कोणतरी माझा पाय पकडतंय आणि मी जागी थांबतोय आणि परत भीतीपोटी मी असं चालत सुटतोय. पळायचं तर आहे मला, पण मला पळता येत नाही. बॉडीमध्ये माझ्या तेवढं ताकदच नाही आहे. मी आतमधून इतका घाबरलो होतो, पण माझ्यात तेवढी ताकदच राहिली नव्हती की मला पळता यावं. आणि एक मोमेंट असा आला की मला असं जाणवलं की कोणतरी माझा पाय पकडला आणि मी असा पडलो कसा तरी उठलो आणि एक आपल्याला इन्स्टिंक्ट असतं ना की बाबा देव बाप्पा काहीतरी कर, घरापर्यंत पोचव, घरी जाऊन आजारी पडू दे मी चालत, पण इथं अडकायला नको. उठलो, म्हणलं पोचव, म्हणलं बाबा कसं तरी. जे तिथून पळत सुटलो, डायरेक्ट आमचे क्वार्टर्स असायचे, क्वार्टर्सला जाऊनच थांबलो. जे जाऊन तिथं पडलो. 2 दिवस आजारी, 3 दिवस आजारी होतो. 3 दिवस आजारी होतो आणि त्यानंतर मला असं झालं की मला नाही राहायचं इथं, राहायचंच नाही आहे. मी घरी फोन केला, घरी सांगितलं. मी घरी दुसरं कारण दिलं होतं की मला दाताचा त्रास होतो आहे म्हणून. एकदम मायनर कारण सांगितलं की मला नाही राहायचं इथं, का तर मला माझा दात दुखत आहे. मी गेलो घरी परत. त्या एका एक्सपिरियन्स माझं असं आहे ना की जर मला असं वाटलं की काहीतरी नेगेटिव्ह आहे किंवा काहीतरी चुकीचं घडणार आहे तर मला तिथं थांबायचं होतच नाही. मला तिथं नाही जमतच नाही मला. ते का माहीत नाही. आपण असं म्हणतो की बाबा काही नाही, एक आपल्या पाठीमागे दैवी शक्ती असते जी आपलं कायम रक्षण करते, पण माझ्यात आहे, मला होतं ते होतं ना की आपण कुठे ना कुठे आपलं मन नाही बोलतो, म्हणजे इन्स्टंट ऑलरेडी आपल्याला आलेले असतात. मी पळ काढतो तिकडून, कारण मी माझं असं नाही की मला खूप जगायचं आहे. खूप जगायचं मला आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर पडलो तर ह्या गोष्टी फिरून बाउन्स बॅक करतात आणि रिटर्नमध्ये येतात. तर भाई मी इथे बघतोय की तुझ्याबरोबर असं स्लीप पॅरालिसिसचाही एक्सपिरियन्स झाला आहे आणि मी असंच म्हणजे काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी म्हणू शकतो, तो माझ्याबरोबर पण पॅच एक सुरू झालेला की जिथे खूप विचित्र स्वप्न यायचे. माझ्याबरोबर कधी स्लीप पॅरालिसिस हे एक्सपिरियन्स नाही झालं आहे, म्हणजे झालं असेल तरी मला आठवत नाही. पण खूप लोकांबरोबर ते स्लीप पॅरालिसिस झालं किंवा जे वाईट स्वप्न येणं असणं ते खूपदा होतं. म्हणजे मला आठवते की मी जो झोपायचो ना, सकाळी एकदम दमलेला उठायचो आणि मला स्वप्न आठवायचे, कारण जस्ट उठल्या असं होतं ना की आपण काय बघत होतो, म्हणजे कधी झोप कारण पूर्ण व्हायची नाही माझी. आणि आठवायचं तर खूप विचित्रच काही ना काय असायचं की मी कुठेतरी जातोय, कोणतरी माझ्याबरोबर धावत येतो, एक राक्षस आहे, काय आहे, तसं वाटायचं. आणि खूप लोकांबरोबर तसं होतं की जेव्हा ते झोपतात त्यांच्या छातीवर एक बाई दिसते, जे केस लांब असतात, डोळे असतात. म्हणजे खूप लोकांना
वेगवेगळे दिसते, पण तिथे आपण म्हणू शकतो की स्वप्न आहे, आपण टी व्ही बघितला असेल किंवा कोणतं हॉरर फिल्म बघितलं असेल, असू शकतं. पण स्लीप पॅरालिसिसबद्दल एक वेगळी गोष्ट काय आहे ना, की लोकांना ती एक सिमिलर टाईपची बाई खूप लोकांना दिसली आहे. म्हणजे असे लांब केस असतात, लांब नखं असतात, थोडी विचित्र चेहरा असतो तिचा. खराब दात असतात आणि ती आपल्या छातीवर बसलेली असते आणि खूप जड वाटतं. जड वाटतं आपल्याला. तर तिकडे 2 आहेत, की म्हणजे लोकं असं बोलतात, की हे विचित्र स्वप्न का येतात? एक म्हणजे लोकं उडवाउडवीची उत्तर ते म्हणजे स्वप्न बघितलं असेल आणि स्वप्नात तर काही दिसू शकतं. पण दुसरं एक असं पण नाही, की जेव्हा आपण झोपतो, तेव्हा असं म्हणतात, की आपण झोपतो, आपलं शरीर झोपलेलं असतं. पण आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, आपली जी आत्मा आहे, ती ट्रॅव्हल करते, ती फिरत असते आणि तिला हे सगळ्या गोष्टी दिसतात. तिला ते भूतही दिसतात, तिला ते निगेटिव्ह एनर्जीही दिसते, जे आपल्याला दिसू शकत नाही. तर तसं पण मला तुला विचारायचं आहे, की तुझ्याबरोबर स्लीप पॅरालिसिसचा एक्सपिरियन्स काय होता? तर फर्स्ट ऑफ ऑल ना, मला असं वाटतं ना, की स्लीप पॅरालिसिसमध्ये जी बाई दिसते, ती नेहमी छातीवरतीच बसेल असं नाही आहे. बरं. कारण माझा एक्सपिरियन्स असा आहे ना, की मी बेडवरती आहे, पण मला असं कधीच नाही की कोणतरी माझ्या छातीवरती बसलं, कधीच नाही. मी ऑलमोस्ट 2-3 महिने मला त्रास झाला या गोष्टीचा, पण त्यातनं मी काढला रस्ता, बाहेर पडलास? बाहेर पडलो मी त्यातून. आता काही लोकांना असेल की बाबा माझ्या छातीवरती बसली किंवा छातीवरती बसलं होतं कोणतरी, पण असं नसतं. प्रोबॅबली थोड्या डिस्टन्सवरती कोणतरी असेल किंवा तुमच्या बाजूला कोणतरी बसलं असेल किंवा बेडच्या मागे पायाशी कोणतरी बसलं असेल, आता तुमच्याकडे बघताय. कोणतरी बघताय. आपण इथं बसलोत आणि मी एका थॉटमध्ये, माझ्या ट्रान्स स्टेटमध्ये तुझ्या विचारात आहेस. मी माझ्या विचारात आहे. पण त्या विचार करण्याच्या मागं रिझन काही असू द्या, पण जर नेगेटिव्हिटी जर येत असेल ना विचारांमध्ये, तर समजून जायचं ते कोणतरी त्या कोपऱ्यातून बघताय. मी तुला बोलू एक गोष्ट, मला एक गोष्ट आठवली इथे, की आहे ना, आणि म्हणजे मी कंप्लीट करतो. आता काय होतं ना, रिसेंटली मी गाडी घेतली, ठीक आहे. तर आम्ही रात्रीचं असंच बाहेर निघतो, थोडी प्रॅक्टिस व्हावी, थोडा असा खुला रस्ता एन्जॉय करावा मित्रांसोबत वगैरे आम्ही निघतो. तर आहे ना, रात्रीचे काही रस्ते खाली असतात, थोडं छान वाटतं, काहीतरी आपण एक्सपिरियन्स करतो, गाडीवर बेटर आत बसतो. तर असं तर मी निघत असतो. तर आहे ना, आमच्या इकडे ना अशी खाडी आहे, म्हणजे चौपाटी टाईप बोलू शकतो तसं आहे. तर रस्ते एकदम सुनसान असतात आणि रात्री एकदम छान वाटतं, समुद्र वगैरे असतं आणि खूप भारी वाटतं, म्हणजे वाटायला पाहिजे. पण एक आहे ना, तिथे गार्डन आहे भाई, तिकडे एकदम डिम लाईट असते आणि माहिती नाही का, जेव्हा मी तिथून जातो ना, फाटते, म्हणजे भीती वाटायला लागते. म्हणजे काही रिझन नाही आहे, पण भीती वाटते. दुसरीकडे नाही, तिथे तिथून गेल्यावर असू शकतं. कारण कधी कधी काय होतं की आपण असं कन्सिडर करतो, कुठून तरी ऐकलेलं असतं किंवा ते ॲटमॉस्फिअरच असं असतं, वातावरणच असं असतं ना, की आपल्याला ऑटोमॅटिकली तसे विचार यायला सुरू होतात. पण मी बोलू ना, म्हणजे आता एवढ्या गोष्टी ऐकल्यामुळे ना, मला अशी भीती निघून गेली आहे. तर मला तू बोलशील तर मी रात्री नाही जाईन. मला माणसांची भीती वाटते, म्हणजे कोण काही आपल्याला करेल, रात्रीची ती भीती आहे. पण भूतांची सच भीती नाही वाटत. आम्ही सगळीकडे फिरतो, पण तिथेच फाटते. आता बोलू शकतोस, की कारण आता मी विचार करत असेन, पण ते 2 दिवस सलग झालं आणि जेव्हा आता तू बोललास ना, तेव्हा मला ते क्लिक झालं, की हां, तिथे आहे, कोणतरी बघत असेल किंवा तिथे कोणतरी असेल, माहिती नाही. बॅक टू द स्टोरी जर म्हणलं तर मग माझ्या बाबतीत तरी तसंच आहे. कोणतरी आहे तुला असं वाटतं? कोणीतरी आहे. आणि स्लीप पॅरालिसिस पण तो जर एक इन्सिडेंट, जर एक घटना जर सांगायची म्हटली तर माझं असं होतं की मी एकदम डीप स्लीपर आहे. डीप स्लीपर आहे मी. भूकंप येऊ दे, सुनामी येऊ दे, काही येऊ दे, माझी झोप नाही मोडत. आणि त्या दरम्यान मला असं व्हायचं ना की मी बेडवरती झोपलो आहे मी, आणि ही कशी आपली ॲली आहे, त्याच्यामध्ये
माझे पाय त्या डिरेक्शनला असतील आणि मला असं व्हायचं की झोपेतनं जागा झालो मी, नॉर्मली उठायचो मी, नॉर्मली जसं आपण युजली जसं उठतो झोपेतनं रात्री अपरात्री तसं उठायचो आणि मला असं वाटायचं की कोणतरी तिथं उभारलंय, कोणतरी बघतंय तुला. कोणतरी बघतंय बापरे. आणि पिच ब्लॅक हम्म. अंधार, म्हणजे असं की फक्त बाहेरनं जी लाईट येते तेवढीच, बाकी काहीच नाही. आणि तेवढ्यात न बघता आपल्याला दिसतंय की एक 6-7 फुटाची एक फिगर आहे जी आपल्याला बघते. आणि जर मी एका अंगावरती आहे तर मी तसंच बघतो त्याच्याकडे, असं की त्यांनी काहीतरी मुवमेंट करावी, आउट ऑफ क्युरिओसिटी मी बघतोय. झालं. आणि नंतर मग मला असं व्हायला लागलं ना की भीती बसायला लागली माझी त्या बाबतीत. कारण आपली फेमिलियर जागा आहे ती, आपली रोजची जागा आहे ती, आणि आपल्या रोजच्या जागेमध्ये अशा गोष्टी घडणं हे आपल्याला भीती देतं. मग असं व्हायला लागलं ना की मी दचकून उठायला लागलो आणि मी उठलो की मला ते दिसायचं समोर. मला असं कधीच नाही झालं की कोणतरी माझ्या छातीवरतीच बसलाय, कधीच नाही झालं. आणि आपण जसं मूव्हीजमध्ये किंवा आपण एखाद्या सिरीजमध्ये आपण जेव्हा बघतो ना की डे बाय डे ती एंटिटी अशी समोर येते, तर ते मी असं पाहिलं आहे की आज तिथं आहे तर उद्या कॅमेराजवळ आहे. म्हणजे तुझ्या झोपायचास पहिल्या रात्री स्वप्न तू बघितलंस की ती दरवाजाच्या तिथे उभी आहे, दरवाजाच इथं उभी, तर दुसऱ्या रात्री तू बघितलंस तो बेडच्या जवळ आलेली आहे, एक स्टेप पुढे येतात आणि ते दर रात्री तुझ्यावर कंटिन्यू होतं. दररोज. आणि हे 2 महिने चाललं होतं, 2 महिने. तू सहन कसं केलंस भाई हे सगळं? काय कारण, ऑप्शन नाही, दमलेलो इतकं असायचो की झोपण्याशिवाय पर्याय नाही. आणि झोपताना आपल्याला समजायचंही नाही ना, म्हणजे उठल्यावर की आता तर नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. आणि आमचं हॉटेल इंडस्ट्रीचं आमचं काम असं ना की जाणं भाग आहे. सकाळी तुम्ही कशाही मूडमध्ये उठा, तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुम्ही टायर्ड आहात, तुम्ही दमलाय, आदल्या रात्री तुम्ही 3 वाजता जरी आले तरी तुम्हाला सकाळी उठून 7 वाजता ड्युटीवरती जायचंच आहे, हे कंपल्सरी. मी असं विचार करायचं की जाऊ दे, सकाळी उठलं की देवाचं नाव घ्यायचं, गं हा उठलो, चला फ्रेश व्हा, आवरा, बॅक टू ड्युटी. परत रात्री यायचो. रात्री मी वापस आलो की माझ्या डोक्यात क्लिक व्हायचं की आज परत झालं तर काय, आणि आज परत झालं तर काय असं म्हणलं, झोप लागली की झालं, उठलो मी दचकून, मला ते दिसलं परत. उठल्यावर दिसायचं तुला? हां. मग ते आपण म्हणतो ना की काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या इमॅजिनेशनच्या पण पुढे असतात त्या. आता मला असं वाटतं की मी जागा असायचो, पण मी ॲक्च्युअली मध्ये जागा होतो का ते पण मी स्वप्नातच बघायचो, आता ते गॉड नोस. नाही माहित तुला. बापरे. तू अजूनही इथे एक तुझं एक्सपिरियन्स सांगितलेलंस की गावाकडे तुला काहीतरी एक गोष्ट तुझी होती, स्टोरी ऑफ होम टाऊन असं बोल. सांगलीलाच. तर तिथं मी प्रेझेंट नव्हतो, पण जो माझा एकदम सगळ्यात क्लोज आहे, म्हणजे माझा भाऊच म्हण तसा, तो तिथं प्रेझेंट होता. आणि गोष्ट आहे म्हणजे अशी रिसेंटचीच आहे, जास्त जुनी नाही आहे, ह्या 5-1 वर्षातलीच गोष्ट आहे ही. तर सगळे बसलेत, 8-10 मित्र बसलेत. तर त्यातला एक मित्र आहे ज्याची बहीण आपल्या इकडे घाटावरती गेली होती, जाऊन वगैरे आली, आणि आल्यानंतर तिचं एकदम बिहेवियर चेंज झालं. कोणता घाट आहे ते?
कृष्णा घाट म्हणून आहे आपल्या इथं, माई घाट म्हणतो आपण त्याला. तर घाटावरती जाऊन आली. जाऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर तिचे मग एकदम बिहेवियर चेंज झालं होतं. वागणं म्हणजे लिटरली आता 24-25 वर्षाची मुलगी जर लहान बाळाचा जर आवाज काढत असेल तर काहीतरी चुकलंय. मग ओरडतीये, दंगा करतीये, भांडे इकडं तिकडं आपटतीये. ते झालं. मग त्याच्या मम्मीने, जो मित्र आहे ज्याची बहीण आहे, त्याच्या मम्मीने आवाज दिला की काहीतरी झालंय ताईला. लोक सगळे गेले जाऊन बघतायत तर ही अशी वेड्यासारखी करते. तर एक माझ्यासारखी, माझी तब्येत कशी आहे आणि तुझी तब्येत कशी आहे, माझ्यासारख्या तब्येतीवाल्या एका मुलीला तुझ्यासारखे 6 जण जर हँडल करू शकत नसतील, काहीतरी सुपर नॅचरल आहे. जेव्हा तिला 4 व्हीलरमध्ये बसवलं होतं ना, ती 4 व्हीलरमध्ये अशी हालत डुलत होती, हातपाय झटकत होती. तर ती अख्खी 4 व्हीलर हालत होती. 4 व्हीलरमध्ये ड्रायव्हरच्या साईडला एक मित्र, पाठीमागे 4 जण बसलेत आणि मागं आय गेस 2 जण. एवढ्या सगळ्या वेट नंतरही गाडी अख्खी हलतीये. हे डिफरंट आहे, कारण मी कधी हे डोळ्यांनी नाही पाहिलं की झपाटतं, अंगात येतं. ह्या गोष्टी मी डोळ्यांनी नाही पाहिल्या आहेत. पण ही एक स्टोरी आहे जी ती ताई पण मान्य करते. झालं असा तो किस्सा होता. बेसिक म्हणजे आपण मग त्यावर कसं सोल्युशन कसं निघालं काय? सोल्युशन आपल्या इकडे एक मिरजेला दर्गा आहे असं म्हणतात की तिकडं काढल्या जातात, उतरवल्या जातात ह्या गोष्टी. तर तिकडं घेऊन गेल्यानंतर तिला दर्ग्यात आतमध्ये न्यायला 6-7 जण कमी पडत होते. मग त्यांचं ते जे काही प्रोसेस असतं ते उतारा वगैरे आपण म्हणतो ना, उतारा वगैरे केला. त्यानंतर झाली ती तिकडनं येताना नॉर्मल परत व्यवस्थित एकदम. आणि माहिती नाही पडलं की तिच्या अंगात कोणाचं काय होतं काय? नाही, असं नसतं की प्रत्येक वेळेसच माहीत पडेल. आता गेल्यावर काहीच माहिती पडलं. गेलं की गेलं. एक तुझ्या पहिल्या जॉबची ही कोणती तरी गोष्ट सांगणार होतास? ते होतं माझं घरीच, सांगलीमध्ये असतानाचं माझं जॉब होतं. पण ते माझ्यासोबत 1-2दाच घडलं. बरं. पण ते असं ब्रॉड डे लाईटमध्ये मला असं दिसलं की आहे काहीतरी. दिवसाढवळ्या. मी ते एक टाईम असं होतं की मला असं झालं होतं की नाही रे, भ्रम असेल. आपल्या डोळ्यांचा चकवा असतो ना की आपण चालता चालता काहीतरी बघतो आणि आपण परत अशी नजर परत फिरवतो की ते बघितलं ते खरंच होतं का. माझं पण तसंच आहे की तळ्यात म्हणत की बाबा तसंच होतं. केक शॉपमध्ये कामाला होतो मी सुरुवातीला की लाईक आपल्याला पहिलं घरात बसून होत नाही, काहीतरी करूयात. केक शॉपमध्ये कामाला होते आणि मी होतो अराऊंड लाईक वर्षभर मी तिकडे कामाला होतो. सुरुवातीला काहीच नाही. आपण एखाद्या ठिकाणी नवीन जातो ना, तर जोपर्यंत आपण त्या जागेशी बॉन्ड नाही बनत ना आपला, की आपलं रोजचं येणं जाणं होत नाही, आपल्या एनर्जी जोपर्यंत तिथं कॅरी होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला काहीच नाही वाटत त्या गोष्टींचं. पण जेव्हा आपल्याला त्या जागेची सवय होते, आपलं रोजचं येणं जाणं जेव्हा होतं ना, तेव्हा मग आपल्याला तिथले बारीक सारीक खाणं आपल्याला कळायला लागतं, जाणवायला लागतं. आता मी इथं बसलो आहे, ही माझ्यासाठी नवीन जागा आहे. तर मी इथं फक्त एवढ्याच गोष्टी ऑब्झर्व करणार की अरे इथं छोटा गिटार आहे, त्याला काय म्हणतात आय डोंट नो. युकेलेले. युकेलेले. मला ते तुझं सिल्वर बटन मला फॅसिनेटिंग वाटणार. म्हणजे फिजिकली ज्या गोष्टी फिजिकली ज्या गोष्टी आहेत त्याच मी बघणार. पण जेव्हा तू इथे येशील तेव्हा तू ऑरा बघणार घराचा, तुझ्या स्टुडिओचा तू ऑरा बघणार. अगदी बरोबर. तुझ्यासाठी या बाकीच्या फिजिकली गोष्टी नेहमीच आहेत, तशा माझ्यासाठी नवीन आहेत, तुझ्यासाठी नेहमीच आहेत.
त्यामुळं मी फक्त फिजिकल गोष्टी बघणार. बाकी तू आला की हा बाबा आपल्याकडे आज एक प्रोजेक्ट आहे, आपल्याला तो प्रोजेक्ट सक्सेसफुली करायचा आहे. तू येतानाच एका पॉझिटिव्ह एनर्जीने येणार आणि तुला असं होणार की बाबा इथं आल्यानंतरही मला ती पॉझिटिव्हिटी कॅरी फॉरवर्ड करायची. असं होतं. मग 5-6 महिने 7-8 महिने काही नाही. आणि एक टाईम असं होता की उन्हाळ्याचे दिवसांमध्ये आणि मी जस्ट असं होतं माझी जॉब सोडणार आहे, मी रिझाईन वगैरे दिलं होतं. मी रिझाईन वगैरे देऊन एक हफ्त्याभराचं मी नोटीस पिरियड दिला होता. ते झालं आणि डबल स्टोरी येते ॲक्च्युली. केक शॉप आमचं वरती सिटिंग एरिया होता आणि खाली आमचं शॉप होतं. तर वरती मी क्लिनिंग वगैरे केलं आणि खाली आलो आणि खाली येताना कसं समोर एक मिरर आहे, स्टेअर्सच्या समोरच बरोबर मिरर आहे. आणि आलो आणि जस्ट असा टर्न घेतला मी बाहेर यायसाठी आणि आपल्याला एक साईड आईने आपल्याला असं वाटतं ना की काहीतरी बघितलं आपण. तसं मला असं झालं की त्या मिररमध्ये मी बघितल्यानंतर असं मला झालं की काहीतरी आहे. आणि एकदम पटकन मागे वळून बघितलं ना तर एक असा हात असा पाठीमागे जाताना दिसला आणि मी जस्ट वरतून आलो खाली. मला माहिती आहे वरती कोणच नाही आहे. मग आता हा रिअल आहे का भास आहे, हे मी भास तर नाही म्हणू शकत, कारण ब्रॉड डे लाईटमध्ये अशा गोष्टी भास म्हणू शकत नाही आपण दिवसाढवळ्या. पण मी ते पाहिलंय की बाबा मी पायऱ्या उतरतोय तर माझ्या पाठीमागून पण कोणतरी पायऱ्या उतरतोय. असा आवाज येतोय मला, एक तो धपधप आवाज असतो ना पायऱ्या उतरण्याचा, तो आवाज मी ऐकलाय. बापरे. आणि माझं असं होतं ना की मला जर असं वाटलं नाही काहीतरी आहे तर माझं बॅक ऑफ द माइंड चालू राहतं की काय असेल काय असेल काय असेल. मला बॅक ऑफ द माइंड चालू राहतं असं. आणि मग जेव्हा त्या गोष्टी हिट करतात ना मग मी तिथून पळ काढतो. आता भाई ह्यावरूनच आहे ना, मला एक रिसेंट गोष्ट आठवली जी माझ्याबरोबर आज उद्यामध्येच झाली आहे. जसं बघ मी तुला बोललो की आता मी असंच फिरायला वगैरे जातो वगैरे, जरा चिल आहे तसं. आणि आता का सुट्ट्या आहेत, मित्रांना पण सुट्ट्या वगैरे, दिवाळीच्या वगैरे सुट्ट्या वगैरे होत्या, तर बऱ्यापैकी सगळे असे वेळ काढून असतात, रात्रीचं फिरतो वगैरे आम्ही असं. तर आता बघ ते बोललो ना की त्या जागेवर मला असं निगेटिव्ह काहीतरी असं जाणवतं आणि तिथून जेव्हा मी पास होतो ना, मनात एक भीतीसारखं वाटतं. माहिती नाही ते आपण खूपदा त्या गोष्टी इग्नोर करतो आणि काही नसेल म्हणून चालू होतं. तर मी सांगतो हे माझ्याबरोबर 1-2 दिवसाआधी घडलं. ठीक आहे. आता आम्ही फिरलो आणि आम्ही आमच्या एरियात येऊन बसलो. ठीक आहे. आणि पाऊस पडायला लागला. पाऊस म्हणजे बारीक. आता तर कधी पाऊस पडतोय, कधी काय होतंय काहीच पत्ता नाही लागत आहे. तर असा बारीक पाऊस यायला लागला. तर मी बोललो अरे चल बिल्डिंगमध्ये जाऊया, तिथे थोडं शेडमध्ये आपण वेट करू. तर आमची बिल्डिंग कशी आहे ना, 2 बिल्डिंग्स इथे आहेत, 2 बिल्डिंग्स इथे आहेत आणि मागे असं एक थोडंसं हे आहे जिथे बॅक साईड आहे बिल्डिंगची. तिथे कोण सहजासहजी जात नाही. असं कारण असंच ते एरिया असतं ना की पडले बिल्डिंगच्या मागे कोण तिथे जात नाही. ठीक आहे. तर आता आम्ही येतोय ना, म्हणजे एंट्री केली आणि मी समोर बघितलं ना, तर त्या बॅक साईडला आहे ना कोणतरी मुलगा जातोय. म्हणजे लहान मुलगा असेल तेवढं दिसलं आणि त्याचं फक्त मला टी शर्ट दिसलं जाताना आणि स्पष्ट दिसलं मला की कोणतरी गेलाय. पण कोण जात असेल तर तो ए टू बी जाईल ना, म्हणजे एकीकडून जेव्हा तो निघेल तेव्हा तो दुसरीकडून जाईल ना. हा मला फक्त जाताना दिसला, ह्या बाजूला नाही दिसलाय. कारण आमची बिल्डिंग अशी लांब आहे ना, तर मी चालून तिथून येतोय, पण मला इथे आल्यावर तो फक्त जाताना दिसला. तर मी थोडं शॉक होतो. म्हणजे मला असं वाटलं की काय कदाचित माझा भास असेल का असेल. देऊन बसलो तिथे आणि मागे बघतोय तर तिथे मुलगा कोणच नाही आहे. मग ठीक आहे चल माझा भास आहे. मग मित्राला बोललो की भाई मला ना असं जाणवलं की इथून कोणतरी गेला. तो हां मला पण जाणवलं कोणतरी गेला म्हणजे असं. तो बोललो तू तुझं बघितलं तो कसा दिसला म्हणजे नाही, मला फक्त त्याचा निळा शर्ट दिसला, टी शर्ट दिसला.
मला वाटलं काहीतरी गडबड आहे. मी थोडं घाबरलो. तो बोलला की थांब माझ्याबरोबर, आता जाऊ नको, असं एकटं नको सोडू, आपण थांबूया जरा. तर मी तिकडे थांबलो, बाहेर पडलो, सगळं झालं आणि मनातून विसरून गेलो मी. मी वरती गेलो, घरी गेलो आणि माझा भाऊ आहे ना, लहान आहे तो. तर त्याचे आता कॉलेज चालू होत आहेत, हे आहे. तर तो असाइनमेंट जेवढे दिवाळीचे जेवढे असाइनमेंट्स होते ना, तो आता रात्रभर जागून तो असाइनमेंट करतोय. ठीक आहे. मी गेलो, भाऊ जागा होता. 4:30-5 वाजलेले, जागा होता. माझा भाऊ येताच क्षणी बोलला की भाई मला काहीतरी विचित्र जाणवलं आज. मी बोललो अच्छा ठीक आहे, सांग नंतर. बोललो नाही, मला आताच सांगायचं आहे. बोलतो मला ना 3 वाजता ना आवाज आला, 3-3:30च्या दरम्यान, की कोण मुलगा हसतोय, खेळतोय. मला सुरुवातीला वाटलं की असेल की घरी असतं ना, कारण कुठच्या तरी माळ्यावर वगैरे, म्हणजे कोणत्याही घरातून आवाज येत असेल. बोलतो मला परत आला, जोरजोरात हसतोय, खेळतोय, धावतोय. मी खिडकी उघडली, खाली बघितलं, तर एक मुलगा पळतोय. रात्री 3:30 वाजता. तू बोल कसं शक्य आहे? बिल्डिंगच्या मागे. आता एखाद वेळे बिल्डिंग पुढच्या साईडला असता, कंपाऊंडमध्ये असता, तर मी शक्यता ही मानली मांडली असती. असती. हां. पण एवढा लहान मुलगा, म्हणजे मला वाटतं 8-9 वर्षाचा, कसा? शक्यच नाही. हां, तर मी त्याला काहीच बोललोय नाही. मी त्याला सहज विचारलं, "कसा होता तो दिसायला?" काय बोलतो? बोलतो, "माहिती नाही, काय नाही." ब्लू कलरचा टी-शर्ट घातलेला. तेव्हा माझं असं झालं, बापरे! आणि मग मी नोटीस केलं, की जेव्हा मला पण तो दिसला ना, तेव्हा पण तेच 3:15 तोच टायमिंग होत होता. तर आता मला माहिती नाही, की कोण मुलगा होता, तो तिकडे रात्री का फिरत होता. 3:15-3:30च्या दरम्यान तो एवढा लहान मुलगा, आणि माझ्या भावाने तर स्पष्ट बघितलं त्याला. आणि माझा भाऊ बोलला, की आहे ना, म्हणजे असं वाटलं, की जसंच मी त्याच्याकडे बघितलं ना, तो पळत सुटला. आणि येतेवेळी पण आमच्याबरोबर ते झालं, की आम्ही तिथे येतोय, तर तो निघून गेला तिथे. हां. तर ते काय होतं नाही माहिती, पण तो तो निळा भयंकर रंग, आहे. निळा निळा रंग. रंग. आणि मी आई शपथ खाऊन बोलतोय, मी असं काहीच बोललो नाही त्याच्या आधी त्याला, की मला पण दिसलं निळा रंग, काहीच नाही. पण मी पण निळा रंग विसरून गेलो असतो. पण मी बोललो ना, "भाई तुला दिसलं?" मी मित्राला विचारलं ना सुरुवातीला, त्याला पण तोच रंग दिसला. भावाला न सांगताही तोच रंग दिसला. कारण त्याचा तो रंग होता ना टी-शर्टचा, तो एकदम असा मुंबई इंडियन्सचा कसा रंग असतो ना, एकदम म्हणजे लाईट ब्ल्यू आणि चमकणारा रंग होता. आता मला खरोखर भाई नाही माहिती, की तो मुलगा होता, तर मुलगा असेल लहान, तर रात्रीचं बॅक साईडला काय करतोय 3 वाजता? तर अशा भरपूर गोष्टी असतात भाई, ज्यांचे उत्तर आपल्याला खरोखर नाही माहिती. मस्त. आणि ह्या गोष्टी अशा आहेत ना, की जितकं तुम्ही ह्या बाबतीत उत्तरं शोधत बसाल ना, तितकं तुम्ही गुंतत जाता या गोष्टी. अजून अडकता. अडकतं माणूस. कारण ह्या गोष्टींना हवं असतं. लाईमलाईट हवी असते. कारण त्यांचं काहीतरी असतं अडलेलं. काहीतरी राहिलेलं असतं बोलायचं. आणि खूप सारं असं पण असतं ना, की खूप सारे असे, आता जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टीत मी वाचत असतो किंवा काही ना काही दुसऱ्यांचे कॉन्टेंट वगैरे बघ, खूप सारे असे लहान मुलं असतात ना, ते म्हणजे खूप सारे आत्मा असे असतात ना, जे मेल्यावरही त्यांना नाही समजत की त्यांचा जीव गेलाय. ते त्या लूपमध्ये अडकलेले असतात. ते खेळतात, ते असतात, जे करत असतात ते. आणि खूप सारे असेही असतात जे खूप मस्तीखोर असतात. ते फक्त भटकत असतात. ते तुम्हाला हार्म नाही करत, पण भटकत असतात, तुम्हाला त्रास देतात, मजा घेतात, तेवढं असतं त्यांचं. कारण त्यांना त्यांचं प्रेझेन्स फील करून द्यायचं असतं. आणि सगळ्यात काय म्हणतो आपण, नॉटी जे असतात ना, ते लहान बाळांच्या ज्या एनर्जीज असतात ना, त्या सगळ्यात. कारण काही त्यांचं इंटेन्शन नसतं की तुम्हाला काहीतरी नुकसान करायचं आहे किंवा काही. पण त्यांचा प्रेझेन्स स्ट्रॉंग असतो. आणि ते प्युअर असतात. प्युअर असतात ते. आणि ते पण आहे ना, की त्यांचं ते आपत्कालीन मृत्यू होतो ना, की जाण्याआधीच होऊन जातो. एक टाईम असतो ना, हम्म. एक वेळ असते. वेळ असते त्यांची. आता मी जन्माला आलोय, तर माझा एक स्पेसिफिक टाईम आहे की तेवढा टाईम मी जगणार आहे. त्यानंतर जर मी मेलो तर ती माझी नॅचरल डेथ आहे. आणि जर त्याच्या आधी जर काही झालं तर ती आपण काय म्हणतो, आकस्मिक मृत्यू म्हणतो आपण त्याला. तर तो जो पार्ट आहे ना, जी राहिलेला जो टाईम आहे आपला, तो टाईम कव्हर करायसाठी आपण इथंच अडकून राहतो. तुला अजून पुढची गोष्ट कोणती सांगायची आहे किंवा अनुभव कोणता सांगायचा आहे? असं आमच्या गावी म्हणतात की हे घडलंय,
आणि मी जेव्हा विचार करतो ना, की मला असं वाटतं की नाही रे, काही पण कसं शक्य आहे, हम्म. काही पण आहे. तसं माझ्या आजोबा नेहमी म्हणतात की ते भूताला विडी द्यायचे. बिडी द्यायची. हा हे शक्य कसं आहे. शक्य आहे? कसं शक्य पण आहे? ऐकायला मजा हा. येते. बरं. आत्ताच्या जमान्यामध्ये जिवंत माणसाला आपण एक पफ नाही शेअर करू शकत, तेव्हा तुम्ही बिडी द्यायची, कसं शक्य आहे ते? तर स्टोरी अशी ऐकली होती ना आम्ही, की आपल्या गावी नदी जाते आपल्या इथून आणि नदीचं जस्ट अलीकडे एक घर आहे. तर त्या घरामध्ये एक फॅमिली राहते. तर त्यांची जी मुलगी आहे, असं म्हणतात की आता आम्ही ते डोळ्यांनी पाहिलेलं नाही, त्यामुळे मी म्हणू शकत नाही की बाबा ते खरंच आहे. तर जुनी घरं माहिती आहेत, जुन्या घरांना एक मध्ये स्ट्रक्चर असतं सपोर्ट करायसाठी. हा 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 एक स्ट्रक्चर असतं जे कौलं आहेत आणि कौलांना एक असं स्ट्रक्चर असतं, ते असं ते सपोर्टसाठी असतं त्या कौलांच्या. तर ते असेल 10-1 फीट वरती असेल, ते 10-1 फुटावरती असेल. ह्युमनली शक्यच नाही आहे की 10 फूट वरती माणूस वरती उडी मारतोय आणि छातीवरती आणि पोटावरती आहे असा पडतोय धक्कन. आणि असं एकदा दोनदा नाही, तर असं म्हणतात की तिने जवळजवळ 30 ते 35 वेळा अशी ती वरती उडी मारायची, थपकन खाली पडायची आणि पडली की नॉर्मल उठायची, परत वरती जायची, परत खाली पडायची. आणि असं आपल्या इंडियामध्ये तरी अशा गोष्टी कमी आहेत, असे एक्सपिरियन्सेस कमी आहेत. जर आपण ह्याला गेलो, मेहंदीपूर बालाजीला वगैरे जर गेलो ना, तर आपण तिथं या गोष्टी बघू शकतो की लोक चढतायत वगैरे आणि वरती चढून काहीतरी त्यांचं चालू आहे. बरोबर. पण असं वरती जाणं आणि धडाधड खाली पडणं हे ह्युमनली शक्यच नाही. माणूस मरून जाणार. मरून जाईल तो माणूस. बरोबर. पण जेव्हा तिच्या बॉडीमधून जेव्हा ते काढलं ना सगळं बाहेर, तेव्हा एकदम व्यवस्थित होती, कुठलंही फ्रॅक्चर नाही, कुठली जखम नाही, काही नाही. आणि मी विचार करतो की नाही यार, हे शक्य कसं आहे? शक्य कसं आहे? आणि आपण नॉर्मल जरी बाईकवरून जरी पडलो तरी आपलं कुठंतरी खर्चट हो काहीतरी हो होतं. हो. पण ती आजही ती मुलगी एकदम व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, ती काही नाही तिला. बरोबर आहे. आणि तू शेवट कोणत्या स्टोरी पसंत करशील? शेवट मी जी रायनोवाली जी स्टोरी म्हणत होतो ना, तो स्टोरी नाही आहे ॲक्च्युली, ती एक काय म्हणतो आपण त्याला, एक दंतकथा? दंतकथा म्हणू शकतो आपण. त्याच्यामागे स्टोरी अशी आहे ना, की खूप आधी गावी एक पाठीमागं नदीला जायचा एक रस्ता आहे आमचा. नदीला जायच्या रस्त्यावरूनच एक जुनं घर आहे. असं म्हणतात की त्या घराच्या खाली, जो त्या घराचा जो मालक आहे, त्या घराच्या खाली एक माणसाची बॉडी आणि त्याच्यासोबतच एक गेंडा असतो आपला, गेंड्याची बॉडी. रायनोसॉरस. हां, गेंड्याची बॉडी एका ठिकाणी पुरली होती. असं म्हणतात की त्या दोन्ही ज्या आत्मा आहेत, त्या दोन्ही आत्मा कंबाईन होऊन हाफ ह्युमन, म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा रायनो असं बनलं होतं. आणि ते काही लोकांनी दिसलंही होतं आणि त्या गोष्टींनी काही लोकांना त्रासही दिला होता. बापरे. आता ते एक झाड होतं आमचं, म्हणजे कसं आहे, वरती टेकडीवरती आपलं घर आहे गावचं. तर त्या टेकडीच्या बरोबर मध्ये ना एक चिंचेचं झाड होतं. तर त्या चिंचेच्या झाडाखाली लोक रात्री झोपायचं वगैरे. आता ते तोडून टाकलं का माहिती नाही, पण जाम सुंदर झाड होतं ते, तोडून टाकलं ते. पण असं म्हणायचं की जो कोणी त्या झाडाखाली झोपलाय खाट वगैरे टाकून, त्या प्रत्येक व्यक्तीने त्याला पाहिलंय. येणार आणि आपल्या जवळ येऊन आपल्या बॉडीचा वास घेणार, रागात असेल तर ते पलटी मारणार, आपला जो खाट असतो ना, खाट उलटून टाकणार. अशा गोष्टी व्हायच्या लोकांसोबत. बापरे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या प्रत्येकाच्या गावाकडे. प्रत्येकाच्या गावाकडच्या गोष्टी आहेत. आणि कसं आहे, गावाकडेच गोष्टी आहेत असं म्हणू शकत नाही आपण. आजकाल शहरातही इतक्या गोष्टी आहेत ना, फक्त आपण त्या गोष्टींकडे लक्ष नाही देत.
जसं माझं त्या दिवशी लक्ष गेलं त्या लहान बरोबर. नाहीतर माहितीच नव्हतं. एवढ्या वर्ष आम्ही राहतोय आणि ते सेम सेम गोष्टी कशा दिसल्या. भावालाही त्याचा चेहरा नाही दिसला. भावाने जसं खाली बघितलं तो पळत सुटला. आम्ही जसं तिकडे पोहोचलो तिथून पण त्यांनी पळ काढली. माहिती नाही काय आहे ते, प्रश्नाचं क्वेश्चन मार्क असतं. आणि बघेन मी कधी आता परत मी त्या वेळात गेलो तिथे तर नक्कीच बघेन की कोण आहे काय आहे. कोण आहे काय आणि कळतात या गोष्टी कळतात ह्या. कारण कसं आहे आपलं ह्युमन नेचरच आहे आपलं असं की आपल्याला क्युरिओसिटी भरपूर असते आणि आपल्या आउट ऑफ क्युरिओसिटीमध्ये आपल्याला त्या गोष्टी आपोआप समोर येत जातात. बरोबर आहे. पण शुभम भाई मजा आली. थँक्यू सो मच तू आलास. कसं वाटलं तुला? मस्त मस्त. मी पहिल्यांदा हा माझा पहिला कॅमेरा एक्सपिरियन्स आहे. अच्छा, ह्याआधी तू कॅमेरासमोर नाही बोललास. काहीच नाही. मी फक्त तुझ्यासोबत यूट्यूबमुळे मी तुझ्यासोबत फेमिलियर आहे. अच्छा, हां. जसे माझ्यासाठी मित्र आहेत तसं माझ्यासाठी तुझ्यासोबत झाले की डेली प्या- मला डेली तुझा पॉडकास्ट हवा आहे मला. हां, 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 हां. काही जरी झालं तरी. पण आपण जेव्हा बोलतोय ना मलाही असं वाटलं की आपण पहिल्यांदा नाही भेटता. ते झालं की मला तुझी सवय नाहीये. पण ज्या प्रकारे तू मला कम्फर्टेबल केलंस आणि मी माझ्या गोष्टी सांगू शकलो तर थँक्यू सो मच भाई. खूप मजा आली. मित्रांनो, तुम्हाला शुभमच्या स्टोरीज कशा वाटल्या प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आपण असंच परत एकदाही करू आणि त्यात अजून आपण पुण्यातल्या गोष्टी घेऊ आणि अजून तुझे एक्सपिरियन्स घेऊ भाई. थँक्यू सो मच. मंडळी, कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही शुभमलाही फॉलो करू शकता. ते सगळे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल. तिला नक्की तो फॉर्म भरा आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू. तुम्ही आपल्या स्पॉटिफायवरही ऐकू शकता, फेसबुकवरही बघू शकता आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. बाय.